विजयी मोर्चा काढणार आहेत, उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेला आहे आणि त्या मोर्चाला राज ठाकरे देखील समर्थन देत आहेत. म्हणजे दोन भाऊ परत एकदा विजयी रॅलीच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. मला अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं. फक्त मी कालच म्हटलं राज ठाकरे आम्हाला प्रश्न विचारतात, तोच प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला पाहिजे की तुमच्या काळामध्ये 1ली ते 12वी हिंदी सक्तीचा निर्णय का घेण्यात आला, हा प्रश्न कधीतरी विचारला पाहिजे. बाकी त्यांनी एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही. विरोध दिसतोय. सुप्रिया सुळे स्वतः उद्धव ठाकरेंबरोबर आज आझाद मैदानात दिसल्या. ज्या कमिटीमध्ये स्वतः शरद पवार गटाचे बडे नेते होते त्याच कमिटीच्या अहवालानंतर आज विधेयकाला विरोध काय केलं त्यांनी? जयंत पाटील होते. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे दुटप्पे लोक आहेत. यांचं सत्तेतलं रूप वेगळं असतं आणि विरोधातलं रूप वेगळं असतं आणि खासगीत जर विचारलं तर अजून तिसरं रूप असतं. त्यामुळे ते काय म्हणतायत, हे काय म्हणतात, आम्हाला याच्याशी घेणं. आम्ही उत्तरदायी आहोत महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या जनतेला आणि भारताच्या संविधानाला. आणि भारताच्या संविधानाचा अवमान कोणी करणार असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याकरता कायदा तयार होईलच. हा कायदा केवळ त्यांच्या विरोधात आहे जे भारताचं संविधान मानत नाहीत, जे या भारतामध्ये अराजकता आणत आहेत. त्या अराजकतावादी शक्तींच्या विरोधात कायदा आहे. अराजकतेला जर त्यांचा पाठिंबा असेल तर त्यांनी ते स्पष्ट करावं. या ठिकाणी अराजकतेला पाठिंबा द्यायचा आणि लोकशाहीचं गुणगान करायचं, संविधान पायदळी तुडवणाऱ्यांच्या सोबत उभं राहायचं, हे कुठेतरी बंद केलं पाहिजे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.